मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर गेले खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्लॉग्स कंटिन्यू येत नव्हते. त्याचं कारण असं की तुम्हाला माहिती आहे, पाठीमागच्या व्लॉगमध्ये मी तसं शेअर केलेलंच आहे की माझ्या भावाचं लग्न जमलेलं आहे आणि त्यामुळे कंटिन्यू शॉपिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी चालू होत्या. त्यामुळे व्लॉग एडिट करायला मला वेळच भेटत नव्हता. त्यामुळे फक्त शॉर्टच आपल्या चॅनलवरती येत होते, पण आता कंटिन्यू व्लॉग्स येतील. आणि ऑलरेडी मी लग्नाच्या सर्व क्लिप्स व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवलेला आहे. जसं मला वेळ भेटेल तसे मी ते एडिट करून सर्व गोष्टी मी अपलोड करणार आहे. जास्त काही शेअर करता येणार नाही, कारण की घरचं लग्न असल्यामुळे आपण एन्जॉयमेंटकडे जास्त लक्ष देतो आणि शूट वगैरे जास्त करता आलं नाही. तर एनिवेज व्लॉगला केलेली आहे सुरुवात. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लग्नाचे गेले काही दिवस आधी मी घरी गेले होते एक इमर्जन्सी कामासाठी. त्यावेळेचीच ही व्हिडिओ क्लिप आहे. तर सकाळची वेळ आहे आणि रामचं सर्व आवरून घेतलेलं आहे, म्हणजे आंघोळ वगैरे घालून आणि त्याचं खाणं पिणं सर्व आवरून झालेलं आहे. तर होतं असं ना, गावी आल्यावरती राम जास्त झोपेकडे लक्ष देतच नाही. म्हणजे जास्त माणसं जवळ दिसली की त्याचा खेळण्याचाच नेहमी मूड असतो. त्यामुळे झोपायला खूप लेट करतो तो. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान झोपतो. तर आत्ता सकाळचे आय थिंक 10-10:30 वाजले असतील आणि टी व्ही ऑन असल्यामुळे रामला जास्त टी व्हीचा क्रेज नाही, कारण की इथे पुण्याला टी व्ही युनिट नसल्यामुळे त्याला काही जास्त त्याला पाहण्याची आवड नाही आहे. मोबाईल वगैरे पाहतो तसा, म्हणजे राईम्स वगैरे मी कधी लावून देते त्याला. आणि घाई गडबडीत घरी जायला लागल्यामुळे काय झालं ना, सेरलॅक वगैरे आमचं सर्व संपलेलं होतं. त्यामुळे मला घरी जाऊन इमर्जन्सीमध्ये बनवावं लागलं. तर सर्व जे सिरियल्स वगैरे आहेत त्यामध्ये तांदूळ वगैरे मिक्स करून 7 ते 8 बदाम टाकून मी पटकन इमर्जन्सीमध्ये त्याच्यासाठी सेरलॅक बनवून घेणार आहे. तर सर्व वॉश करून मी सुरुवातीला ड्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाठीमागच्या बाजूचा मी व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे. तर ऑलमोस्ट इथे प्लांट्स वगैरे मम्मीने लावलेले आहेत आणि छान ग्रो झालेले आहेत. फळभाज्या पण आहेत आणि फुलझाडे पण आहेत समोर आणि पाठीमागच्या बाजूला देखील. आणि काही जे ब्लाऊज होते ते जे की मला इमर्जन्सी द्यायचे होते ते मी पुण्यावरून घेऊन आले होते, कारण की इथे मी स्टिच करून ते देणार होते. तर 2 दिवसासाठी आम्ही गावी आलेलो होतो आणि त्यानंतर म्हटलं की 2 दिवसात ते ब्लाऊज वगैरे स्टिच करून मी लगेचच पुण्याला घेऊन जाईन, जेणेकरून की तिथे गेल्यानंतर मला घाई गडबड होणार नाही. आणि आता सकाळी काही शूट करता आलं नाही. आता इथे दुपारची वेळ झालेली आहे आणि राम ऑलमोस्ट झोपलेलाच आहे ह्या वेळेस आणि मम्मीचं काम वगैरे चालू होतं. दुपारी राम उठल्यानंतर रामला लंचमध्ये मी आज खीर बनवलेली होती, साबुदाण्याची खीर, आणि थोडीशी पातळ झाल्यामुळे त्याने कपडे वगैरे सर्व खराब केले. आणि इकडे आल्यानंतर तो खाण्यासाठी खूप नखरे करतो. म्हणजे खाण्यासाठी मला ऑलमोस्ट त्याला 1 आवर तरी द्यावा लागतो, त्यावेळेसच तो खाऊन घेतो. आणि त्यानंतर खाऊन झाल्यानंतर कपडे वगैरे खूप खराब केले, त्यामुळे कपडे वगैरे त्याचे चेंज करून घेतले. आणि त्या दिवशीसाठी मी काही शूट केलं नाही, कारण असं होतं की आपण गावी आल्यानंतर माणसांमध्ये जास्त रमून जातो आणि कामाकडे आपले कमी लक्ष असते. तर इथे नेक्स्ट मॉर्निंग आहे आणि माझा जो मामाचा मुलगा आहे, जे की आमच्या शेजारीच राहतात, त्याने यूट्यूब चॅनल ओपन केलेला. तर त्यावरूनच हसी मजाक चालू होता येते. तर दुपारी सर्वजण लुडो म्हणजे ऑनलाईन जी गेम आहे ती खेळत राहतात इथे दुपारच्या वेळेस, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि सर्वांचे वॅकेशन चालू आहे. त्यामुळे मुलं जास्तीत जास्त एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात. तर इथे माझा लहान भाऊ आणि मामाची दोन्ही मुलं गेम खेळत आहे. तर ते मला पण एफोर्ड करत होते की तू पण खेळ, पण राम जास्त क्रँकी होतो आणि मी जर मोबाईल पाहायला सुरुवात केली तर तो लगेचच मोबाईल मागतो. तर इथे जी मामाची मुलगी आहे, जिचं की लग्न मागच्या वेळेस मी तुमच्यावर शेअर केलेलं, ती पण गावी आलेली होती आणि ती पण आता तिच्या घरी चाललेली, म्हणजे सासरी चालली होती. ते मी तुम्हाला क्लिपमध्ये दाखवलं. झालेली आहे दुपारची वेळ आणि माझ्या मोठ्या भावाची मुलगी, जी की कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते, तर तिकडूनच ती रामसाठी आणि तिच्यासाठी खाऊ घेऊन आले होते. म्हणजे की काही स्नॅक आयटम होते, जसं की लस्सी, वेफर्स वगैरे, रॅपर्स होते, मॅगी वगैरे होते. पण रामला मी मॅगी वगैरे देत नाही, त्यामुळे त्यातलं जे काही मला थोडंसं बेटर वाटेल तेच मी तिच्याकडून घेतलं रामसाठी. आणि लस्सी आणि चिप्स वगैरे घेतलं, कारण रामला लस्सी खूप आवडते आणि घरी पण मी बनवते रामसाठी, तर तो आवडीने खातो. आणि त्यानंतर रामला स्नॅक देत मी ते बाहेर बसलेलीच होते पोर्चमध्ये. स्नॅकमध्ये त्याच्यासाठी मला वेगळं असं काही बनवावं लागलं नाही, कारण की ऑलरेडी जे होतं तेच मी त्याला लस्सी स्नॅकमध्ये दिली. आणि
गावाकडे आलं ना खूप वेगळंच एन्व्हायरमेंट भेटतं आणि कधी-कधी सिटीमध्ये असं होतं, की कधी-कधी आपल्याला खूप लोनली फील होतं. पण गावाकडे असं कधीच होत नाही. आजूबाजूने सर्व माणसंच असतात. बोलणं, चालणं हे चालूच राहतं. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस येते माझ्या भावाची मुलगी अभ्यासासाठी बसलेली होती, पण रामने तिला काही स्टडी करूनच दिला नाही आणि तिचंही जास्त मन लागत नव्हतं, कारण रामचं आणि तिचं खेळण्यामध्येच जास्त लक्ष होतं आणि रामने तिला काहीच करून दिलं नाही. त्यामुळे तिने सर्व आवरून ठेवून दिलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस काय होतं ना, रामला घेण्यासाठी कोणी ना कोणी सारखं येत राहतं. त्यामुळे मला जास्त त्याची टेक केअर करायची गरज पडत नाही. ज्यावेळेस त्याला खाऊ वगैरे खायचं असेल, झोपायचं असेल, त्यावेळेसच मी तिच्याकडे जास्त लक्ष देते. आणि रात्रीच्या वेळेस असं फ्रंट पॅसेजमध्ये बसून असं ऑब्झर्व करण्यासाठी, म्हणजे झाडं वगैरे असेल किंवा मून वगैरे असेल तर ऑब्झर्व करायला खूप छान वाटतं. आणि रामचे काही कपडे होते जे की खूप खराब झालेले होते, ते पण मी वॉश करून घेतले. आणि मुलांचं दिवस रात्र हे गेम खेळण्याचं काम चालूच असतं. आता तुम्ही पाहू शकता, दुपारी जो लहान भाऊ होता तो खेळत होता आणि आता जो माझा भाऊ आहे ते सर्वजण इथे गेम एन्जॉय करत आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस ज्याची त्याची सर्वांची कामच चालू असतात आणि आपलं कसं होतं की माहेरी आल्यानंतर थोडासा आराम वगैरे चालू असतो. त्यामुळे मी रिलॅक्समध्ये अशी बाहेर बसून राहते. कधी मोबाईल पाहते तर कधी काही अदर ॲक्टिव्हिटी असेल तर ते करते. तर ह्या वेळेस मी आत्ता ब्लाऊजचं जे दुपारी स्टिच वगैरे केलं होतं, जे की मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, त्याला हुक्स वगैरे बसवण्याचं काम करत होते. आणि रामसमोर मी ही सर्व कामे, जी नाजूक कामं असतात म्हणजे हुक्स वगैरे हँडल करण्याची, ती रामसमोर करत नाही, कारण खूप भीती वाटते. कारण तो कधीही तोंडामध्ये टाकतो कोणती गोष्ट आणि माझं कधी कधी लक्ष राहत नाही. तर ह्या वेळेस माझे जे पप्पा आहेत ते त्याला व्हीलचेअरवरती बसून त्याचं थोडंसं मन डायव्हर्ट करत होते. आणि ती जी व्हीलचेअर आहे ती माझ्या आजीची आहे आणि राम त्यामध्ये बसलं की छान तो एन्जॉय करतो. समोरच्याच फुलझाडांची फुलं ही मम्मी पूजेसाठी आणत असते घरामध्ये आणि हॉलमध्येच देवघर आहे. तर त्यावेळेस रामने काय केलं ना, बाऊलमध्ये जी मम्मीने फुलं आणली होती म्हणजे देवाची पूजा वगैरे करण्यासाठी, त्यातली फुलं घेतली आणि काही अशी चुरगाळून टाकून दिली. तर माझी जी मामाची मुलगी आहे लहान, तिने ते सर्व चुरगळले आणि रामला खेळण्यासाठी दिले. तर डोळ्यात वगैरे जाण्याची भीती होती, पण राम पण एन्जॉय करत होता, त्यामुळे मी जाऊन दिलं. म्हटलं की थोड्या वेळ खेळू दे. आणि यावरती मी रील्स वगैरे देखील पोस्ट केलेले आहे इन्स्टाला. तर तुम्ही मला अजून इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर लगेचच जाऊन मला इन्स्टाला फॉलो करा. मी खाली माझा इन्स्टा ID देते, त्यावरती मी छान छान असे रील्स वगैरे पोस्ट करत असते. तर आधीच्या दिवशी तुम्ही पाहिलेलं की जी माझी भावाची मुलगी ती लस्सी वगैरे घेऊन आले, तर त्यातली एक रामने काल फिनिश केली, तर एक मी तशीच ठेवलेली आणि जी की मी आज त्याला स्नॅकमध्ये परत देत आहे. गावाकडे आलं ना, रामसोबत एकच मोठा प्रॉब्लेम होतो की त्याचे कपडे सारखे चेंज करत राहावं लागतात, कारण तो सारखा कुठे ना कुठे खेळत असतो आणि गेला की कपडे वगैरे खराब करतो. आणि प्रत्येकाकडे गेला का तो काही ना काही असं स्वीट वगैरे जास्त खात राहतो, त्यामुळे कपडे देखील खराब होतात. त्यामुळे मी जास्त त्याची क्लीन करते. तर ह्या वेळेस मी इकडे मम्मीकडे आलेली, मम्मीचं काम चालू होतं आणि रामला माझ्यासोबत घेऊन आलेली. तर रामला असं जे ॲनिमल्स वगैरे आहेत ते ऑब्झर्व करायला खूप आवडतं, कारण सिटीमध्ये हे सर्व पाहायला भेटत नाही. त्यामुळे मी पण त्याला जास्त दाखवते आणि तो देखील एन्जॉय करतो. तर आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे सर्व मुलं जण इथे पोर्चमध्येच बसतात आणि सर्वांचं काही ना काही खाण्याचं वगैरे गप्पा गोष्टींचं काम चालूच असतं. तर नेक्स्ट डेला आम्हाला पुण्याला जाण्यासाठी निघायचं होतं, म्हणजे वाघोलीमध्ये. तर मी पॅकिंग वगैरे करणार होते, तर सर्वजण बसले होते. तर म्हटलं थोड्याशा गप्पा गोष्टी देखील होतील आणि वेळ देखील घालवता येईल. आणि गावाकडे आलं की वेळ कसा जातो हे कळतच नाही. जसं की सिटीमध्ये असलं की इतका दिवस मोठा वाटतो. वेज आता आम्ही वाघोलीमध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि येता येता खूप अंधार झालेला, संध्याकाळची वेळ झालेली आणि डिनर वगैरे मला प्रिपेअर करायचं होतं येऊन लगेचच. आणि संडे होता, तर संडेच्या वेळेस ऑलमोस्ट मी नॉनव्हेजच बनवते. तर चिकन वगैरे आणि राईस आणि भाकरी वगैरे सर्व सॅलड वगैरे कट करून घेतलं. रात्रीचं छान जेवण झालं आणि त्यानंतर काही शूट करता आलं नाही आणि येताना ट्रॅव्हलिंग जर्नी वगैरे देखील मी शूट केली नाही, कारण मी भैयासोबतच इकडे आलेली वाघोलीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट डेला इथे खूप पाऊस वगैरे झालेला आणि पाहू शकता तुम्ही गारपीट वगैरे झालेली आणि वातावरण इतकं थंड झालेलं की रामला मला जर्किंग वगैरे घालावं लागलेलं. जसा आता चारायला लागला तेव्हापासून तो वॉकरमध्ये बसायला नकोच म्हणतो आणि ज्यावेळेस मी त्याला वॉकरमध्ये ठेवून काम काही आवरायला जाते त्यावेळेस
तो लगेचच रडायला सुरुवात करतो, त्यामुळे वॉकरमध्ये तो जास्त काही आता बसत नाही. तर ह्यावेळेस आम्ही बाहेर निघालेलो. बाहेरून आल्यानंतर रामला मला थोडंसं स्नॅक वगैरे द्यायचं होतं आणि रामला पण भूक लागलेली. त्यावेळेस मी त्याला थोडंसं खेळण्यामध्ये एंगेज केलेलं आणि तुम्ही मशीनवरती पाहत असाल की मी बाउलमध्ये पोहे ठेवलेले आहेत. तर रामला पोहे बनवलेले आणि रामला पोहे असेल किंवा साबुदाण्याची खिचडी असेल ते दोन्हीही मिठामध्ये वगैरे केलं. थोडंसं हिंग वगैरे, जिरे मोहरीचा तडका दिला तर राम आवडीने खातो. त्यामुळे स्नॅकमध्ये ऑलमोस्ट मी हे 2 पदार्थच बनवत असते किंवा अदर काही मंचिंगसाठी असेल तर ते देत असते. पण ट्राय करते की हेल्दी असेल थोडंसं. तर सारखं सारखं हेल्दी वगैरे देत राहिलं रामला तर राम देखील बोर होतो आणि खायला नकार देतो. त्यामुळे मी काय करते ना, पोहे वगैरे बनवत असताना थोड्याशा लांब अशा मिरच्या वगैरे टाकते, जेणेकरून की मला देखील ब्रेकफास्टमध्ये होईल आणि त्याला देखील. त्यानंतर आल्यानंतर इथे स्टिचिंगचं वगैरे काम पाहू शकता. आल्यानंतर एवढं काम डन केलेलं आहे आणि त्यानंतर हे 2 दिवसानंतरचे तुम्ही क्लिप पाहतात जे की मी वाघोलीमध्ये आल्यानंतर. तर हे सर्व ब्लाऊज वगैरे रेडी केले आणि नंतर 2 दिवसानंतर सर्व घर आवरून घेतलं, कारण आल्यानंतर घर वगैरे इतका पसारा असतो की काम करण्याची इच्छा देखील होत नाही आणि किचन वगैरे नीट क्लीन असेल तरच स्वयंपाक करायची देखील इच्छा होते. तर चला मंडळी, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि नेक्स्ट येणारे व्लॉग देखील खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण पूर्ण वेडिंग सिरीज देखील मी शूट केलेली आहे. जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं ते व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्याबरोबर एडिट करून शेअर करण्याचा प्रयत्न करेल. बांगड्या असेल, गहना असेल किंवा शॉपिंग व्लॉग असेल तुळशीबागमधील किंवा वेडिंग सेरेमनीमधील प्रत्येक जो इव्हेंट आहे तो सर्व मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. स्टे कनेक्टेड. आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय, टेक केअर.